हा फुटाण्यापासून बनवलेला सत्तू खास तुमच्यासाठी. चला तर मंडळी, आपण आता रेसिपीला सुरुवात करू. चला तर मंडळी, फुटाण्यापासून आपल्याला आज सत्तू बनवायचा आहे. त्यासाठी मी काय काय साहित्य घेतलेले पहा. फुटाणे, एक मोठा कांदा, 3-4 हिरवी मिरची, पुदिना, कोथिंबीर आणि जिरं पावडर, काळं मीठ, शेंदीलोण मीठ आणि हे घेतले. पण मंडळी नका, हे सगळी तयारी केली सामानाची, साहित्याची, आणि मला अचानक 5-10 मिनटासाठी बाहेर जावं लागलं. तर मग चला, मग सुनबाईनं विचार केला मला यायला उशीर होईल बाहेरून, तो पण आपण व्हिडिओ शूट करू. मग तिनं काय केलं, त्या फुटाण्याची पावडर तयार करून घेतली. आणि त्यानंतर मग जे पुदिना आणि कोथिंबीर होती ना, ते पण बारीक पेस्ट करून घेतली मिक्सरच्या भांड्यातून. थोडंसं पाणी टाकून त्यात थोडंसं शेंदीलोण टाकलं आणि त्याची पेस्ट करून घेतली. आता ते पण बाजूला ठेवली. आणि त्यानंतर काय केलं, एक मोठ्या आकाराचा जो कांदा घेतलेला होता ना, तर त्याचा असा बारीक कट करून घेतलेले कांद्याचा. तर मंडळी, हे फुटाण्यापासून जो सत्तू असतो ना, तो एवढा भारी असतो, उन्हाळा स्पेशल. कारण शरीराला थंडावा देतं आणि पोटाच्या भरपूर साऱ्या आजारावर पण हा सत्तू काम करतो. आणि पौष्टिक असा, आरोग्यदायी असा हा फुटाण्यापासून बनवलेला सत्तू एकदा तुम्ही करून बघा. खूप असं शरीराला थंडगार वाटते, पोटाला असं फ्रेश वाटतं. तर ह्यापासून इथे कांदा पण बारीक कट करून घेतला. त्यानंतर ते 3-4 मिरची घेतली, ती हिरवी, ती काही जास्त तिखट नाही, काही नाही. तर त्या मिरचीचे पण असे बारीक तुकडे करून घेतले. आणि तुकडे केल्याच्या नंतर जो पावडर होती ना फुटाण्याची, तर ते काय केलं, एका स्टीलच्या टोपामध्ये, पूर्ण पावडरचा नाही वापर केलेला, तर त्यातले 2 ते 2.5 चमचे, आपले पोहे खायचे चमचे असतात ना, तर ते 2-2.5 चमचेच पावडर घेतली त्या फुटाण्याची. आणि चला तर मग आणि बाकीची पावडर पुन्हा बाजूला ठेवली, पुन्हा लागलं तर करता येईल म्हणून. तर पायातले 2 चमचे, चांगले फुल चमचे घेतले 2, आणि आणखीन थोडा घेतलेला आहे. तर हे सत्तू कसा असतो, जास्त पातळ पण नाही आणि जास्त घट्ट पण नाही. तर त्यात 1 ग्लास भरपूर असं, आणि आणखीन थोडंसं वरती पाणी टाकलं, 1-1.5 ग्लासचा अंदाज. आणि हे काय केलं, चमच्यानं चांगला 1-2 मिनिट चांगलं फेटून घेतलं, म्हणजे पूर्ण पीठ फुटाण्याचं पाण्यामध्ये मिक्स. आणि त्यातमध्ये शेंदीलोण मीठ टाकलं, थोडंसं जिरं पावडर टाकली, आणि काळं मीठ पण घेतलेलं होतं, थोडंसं काळं मीठ पण टाकलं. आणि मंडळी, काळं मीठ नाही का, पोटासाठी खूप चांगलं असते. तर या काळं मीठ थोडं वापरलं, आणि त्याचं चांगलं फेटून घेतलं, पूर्ण असं एकजीव करून घेतलं. आणि त्यानंतर पण एकजीव पाहिजे, एकदम भारी असं पेस्ट, एकदम बारीक पावडर करून घ्यायची फुटाण्याची. तर मग 1 ग्लास घेतला काचेचा, त्यामध्ये बर्फाचे तुकडे टाकले. आणि त्यानंतर हे फुटाण्याच्या पाणी जे होतं ना, फेटून घेतलेलं मसाला पाणी, तर त्या ग्लासामध्ये कांदा कट केलेला टाकला, थोडे मिरचीचे तुकडे टाकले. आणि त्यात 1 ग्लास भरून हे मसाल्याचं पाणी तयार केलेलं त्याच्यामध्ये टाकलं. आणि त्यानंतर मग काय केलं, हे आपण जिरं पावडर पण त्यात थोडी टाकली होती, आणि वरून अजून थोडंसं ते कोथिंबीर, पुदिनाची पेस्ट थोडी टाकली, अर्धा चमचा जिरं पावडर टाकली थोडीशी. आणि हे पूर्ण चांगलं हलवलं मस्तपैकी. तर झाला बाह्य सत्तू तयार आपला. तर पहा, फुटाण्यापासून बनवलेली सत्तू एकदम भारी असतं आपल्या शरीरासाठी, डाएटसाठी. एकदम भारी मस्त. आपण मठ्ठा करतो ना, ताकाचा मठ्ठा करतो, त्याच्यापेक्षा एकदम भारी आणि शरीराला चांगलं आहे, पौष्टिक असं डाएटसाठी.